तुमचं तुम्ही बघा, मला काय बी माहिती नाही यातलं. अधिपती, मी खरंच सांगते. झालं का तुमचं? आता जरा आम्ही बोलू. अधिपती, आम्ही तुमच्यासाठी हे दूध बनवलंय आमच्या स्वतःच्या हाताने. प्या आणि झोपा शांत. झोपा शांत म्हणजे कायमचे झोपा. बाई, नाही अधिपती, तुम्ही नाही प्यायचं हे दूध. या दुधात विष आहे. तुम्ही नाही प्यायचं हे दूध. अधिपती, तुम्ही हे दूध घ्या, मग सांगतो आम्ही तुम्हाला सगळं. घ्या अधिपती. अधिपती नाही, नाही अधिपती नाही, प्लीज प्लीज नाही. त्याच्यात विष आहे. अहो असं कशाला करतील आई साहेब? अधिपती, अधिपती नाही, अधिपती, अधिपती थांबा. प्लीज हे दूध नका ना पिऊ, प्लीज. अधिपती, शपथ आहे तुम्हाला. प्या अधिपती. अधिपती, प्लीज प्लीज. अधिपती, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? व नाही, नका ठेवू तुम्ही त्यांच्यावर विश्वास. मी सांगते ना तुम्हाला, अधिपती नका पिऊ ते दूध. तुम्हाला माहितीये ना, मी खोटं नाही बोलत आहे. द्या ते दूध इकडे, द्या, टाकून देऊया आपण. द्या द्या इकडे. अधिपती, ही काल आलेली बाई काहीतरी बोलते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता. वाईट वाटलं आम्हाला. मॅडम, तुम्ही शपथ घ्या ना देवीची. आता तुम्ही घ्या ना शपथ आणि सांगा ना शपथ घेऊन की या दुधामध्ये विष नाहीये. सांगा. मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम हो सुद्धा म्हटल्या नाहीयेत आणि नाही सुद्धा म्हटल्या नाहीयेत. तुम्ही सांगा ना अधिपती नाही, यात विष नाहीये म्हणून. घ्या शपथ आणि सांगा आता. आम्ही खोटं बोलत नाही, त्यामुळे आम्ही शपथ बी घेणार नाही. पाहिलं अधिपती, पटलं तुम्हाला? मी सांगते ना, यामध्ये विष आहे अधिपती. या शपथ घेत नाहीयेत कारण यांना माहिती यामध्ये विष टाकलंय. अधिपती, ह्या जे बोलतायत ते खरं वाटतंय तुम्हाला? काय चाललंय मला काहीच कळेना. काय चाललंय? मग त्यांना विचारा की त्या का खोटं बोलतात ते. मी खोटं बोलत नाहीये अधिपती. अहो, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली ना. मी नाही बोलत आहे खोटं. बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही. उगाच काहीतरी बोलून सगळ्यांची डोसकी फिरवू नका. अहो, मी खरं तेच सांगते. तुम्ही मी 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 तुमची शपथ घेते. मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते अधिपती. मी खरं बोलतेय. तुम्ही खरं बोलताय हे कसं काय सिद्ध करणार? कसं म्हणजे? आपण हे दूध लॅब मध्ये पाठवूया आणि टेस्टिंग करूया. टेस्टिंग म्हणजे परीक्षा. परीक्षा करूया आपण या दुधाची. लॅब मध्ये कशाला न्यायचं? ईशाचीच परीक्षा घ्यायची ना? व इथंच करू की मग? काय? इथंच करू की खरं खोटं? कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय? इथंच काय तो सोक्ष मोक्ष लागून जाईल. कसं सिद्ध करणार तुम्ही मॅडम? हा, हे बघा, तुम्ही हे विष कुठल्याही प्राण्याला वगैरे देऊ नका. तुम्हाला कुठल्याही जीवाला मारण्याचा हक्क नाहीये. ठीक आहे, कुठल्या पण कुत्र्या मांजराला देणार नाही, जिवंत माणसाला देऊ. अहो, हे 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 नाही होणार. तुम्ही अधिपतींना हे दूध नाही देणार मॅडम. मी नाही देऊ देणार तुम्हाला. अहो, ऐकून तर घ्या आमचं. दूध त्यांना नाही देणार आम्ही. आता ते दूध आम्ही स्वतः पिणार.
काय म्हणणं आहे? यात ईश आहे ना व? जहाल विष. ठीक आहे, मग हे जहाल ईश आम्ही पितो. का तुम्ही का पिताय? आता आता तुमचं सत्य उघडकीस येते म्हणून तुम्ही हे असं करता ना मॅडम. असं करू शकत नाही तुम्ही. झालं समाधान सुनबाई? असं का करताय? आमच्या मुलामध्ये आणि आमच्यामध्ये फूट पाडून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला सून करून या घरात आणली आम्ही. चुकलं आमचं. त्याचं हे फळ देऊ नका. असं का करताय? आमच्या मुलामध्ये आणि आमच्यामध्ये फूट पाडून तुम्हाला काय मिळणार आहे? अधिपती, अहो आपण काहीतरी केलं पाहिजे ना. काहीतरी करायला हवं आपण. बाई, तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही? अगं तू कशाला बोलली ताईला? अगं तू बोलली म्हणून ताईनं दूध पिलं. अधिपती, तुम्ही जरा गप बसा म्हणल्यावर तुम्ही गप बसा. नाही तुम्ही माझा आधी ऐका. डॉक्टरांना फोन करा. आपल्याला ऍम्ब्युलन्स बोलवावी लागणार आहे. त्याची काही गरज नाही. अहो मॅडम तुम्हाला काहीतरी होईल. उद्या आमचं काय व्हायचंय? ज्या घरात मोठ्यांचा मान ठेवला जात नाही, ज्या नात्यात विश्वास नाही, त्या घरात राहून काय उपयोग? आता कळू दे सगळ्यांना. सुनबाई, तुम्ही तुमचं बघा. तसं तुम्ही बघताच म्हणा. पण आता कळलं लोकांना कोण खरं कोण खोटं. तुम्ही सगळ्यांनी फक्त त्या घड्याळाकडे लक्ष ठेवा. बघूया काय होतं ते. काय झालं? तुम्ही कशा पायी इथं? झोपा झोपा. ते खाली दंगा चालू आहे वाटतं. नग नग तुम्ही कशा पायी? भोवी वरडत. ऐका की नग म्हणलं ना. ऐका की माझं. थांबा. ऐका की थांबा. हळू. ऐका की. बसा 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 बस. काय झालं? एवढा आरडाओरडा का चालू होता? आत्या, तुझ्या सुनबाईला विचार. तिनं काय तमाशा लावलाय बघ जरा. अगं ताई करेल का ग असं कधीतरी? पण काय झालं ते तर सांगशील. तुमच्या सुनाला असं वाटतंय का ताईनं दुधात ईश घातलंय. आणि ईश घालून अधिपतीला ती जीवे मारणार आहे. तुमच्या सुनबाईनं
माझ्या ताईवर संशय घेतला आणि म्हणून ताईनं ते दूध पिलं. तुम्ही लई मोठी चूक केली आज. अधिपती तुम्ही माझं तुम्ही ऐका माझं. आपण डॉक्टरांना बोलू, ह्यांना काहीही व्हायच्या आत हॉस्पिटलमध्ये नेण्याची खूप गरज आहे. माझं ऐका. तुम्ही करणार नसाल ना तर मी फोन करते. माझा फोन. काय गरज नाही त्याची. अहो अधिपती तुम्ही उभे का आहात? अधिपती तुम्ही करणार नसाल ना तर मी फोन करते. शांत राहा आणि घड्याळाकडे लक्ष ठेवा. ओ आई साहेब. सांगा ना त्यांना. आता नाही अधिपती, आता येळ गेली. आता येळ ठरवल, येळ निर्णय घेईल, न्याय करील खऱ्या खोट्याचा. येळेला ठरवू द्या सगळं. काय ग चंचे? मम्मी कवापासून फोन करते, उचलत का नव्हती? अगं इकडं राडा झालाय. काय झालं? ताई इश प्यायल्या. काय? वही की. कोणामुळं? अगं त्या मास्तरणीमुळं. म्हणजे अगं म्हणजे बिंजी ते नंतर बोलू आपण. तू फोन ठेव. मम्मी मम्मी म्हणजे मावशी मरणार का आता? कळलं आता. मम्मी अगं चंचे गप्प बस की ग. आपण नंतर बोलू की फोनवरती. हा अगं मम्मी बोल. मी येऊ का तिकडं? नाही आता ती येळ नाही. चंचे मी तुला घरात घेणार, पण आधी ताईचा निकाल लागू दे. हा. आणि आपण आता नंतर बोलू. हा तू फोन ठेव बरं. ठेव फोन. ताई ताई तू ठीक आहेस ना? ताई बोल की ग काहीतरी. ताई तू तू ठीक आहेस ना? हा हा. अंधार का केला एवढा? काय झालं आई साहेब? एसी लावलाय काय? नाही ए दुर्गे, दिवे लाव. आई साहेब काय झालं? घराघरात फिरतंय घर. मॅडम फिरण्याचं वाटत नाही. हा ए, भूकंप झालाय काय काय? हा पुन्हा असं काय होत आहे? मी तुम्हाला म्हटलं होतं अधिपती आपण डॉक्टरांना बोलवायला पाहिजे होतं लवकर. आपण अजूनही का बोलवत नाही हो डॉक्टरांना? ताई ताईचं डोळे पांढरं व्हायला. ताईचं काय खरं नाही. ताई अधिपती आम्ही जातो. आमचा राम राम घ्या. हो आई साहेब. काय होतंय तुला? मॅडम अधिपती ऐका, तुम्ही फोन करायला हवं होतं. मी ए रव्या गोपाळ धनाजी लवकर या प्लीज. ऍम्ब्युलन्सला फोन कर. आई साहेब बघ कसं करणार. आई साहेब आई साहेब
काय निघतोय की नाही मुहूर्त? कशाचा? अरे कशाचा काय, ताईला घराबाहेर काढण्याचा. अरे आई बाबा काहीच बोलत नाहीयेत त्याबद्दल. अगं मग तू बोल, सांग त्यांना. हा, पटकन निर्णय घ्या आणि विषय संपवा म्हणावं. निखिल जरा धीर धर. अरे मी जर सारखं सारखं आई बाबांना सांगितलं ना तर खोटं वाटेल त्यांना हे सगळं. हिरा, किती दिवस वाट बघायची ग? हे बघ, जोपर्यंत तुझी ताई त्या घरातून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत आपण मालामाल होत नाही. कळतंय का तुला? कर जरा, कर काहीतरी. त्रास होतोय मला त्या नोकरीचा. इरा, तिकडं तुझ्या बहिणीनं एवढा मोठा कांड केलाय आणि तू इथं निवांत बसले. काय झालंय? म्हणजे तुला काहीच माहित नाही? नाही, काय केलंय ताईने? खेळ केलाय तुझ्या बहिणीनं. कसला? ईशाचा. म्हणजे तुझ्या बहिणीमुळं माझी मावशी ईश प्यायले. तुझ्या बहिणीनं मजबूर केलाय तिला ईश प्यायला. आता हातकडे पडतील तुझ्या बहिणीला, जाईल खडी फोडायला. लई शांतपणा करते ना ती. आता जा म्हणव जेलमध्ये आणि तिथं जाऊन शिकव शाळा. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, डोळे उघडा की, डोळे उघडा की आई साहेब. आई साहेब, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा. तुम्ही इथं बसा बरं, जरा शांतपणे बसा इथं बसा. हा, कसं वाटतं? अधिपती, आमचं काय खरं नाही. काय होते सांगा मला. कशाला जाळ होतोय? आई बोल ना ग. जळजळतंय. आई, ए रे, पाण्यात रे. चल, काय नाही, काय नाही, बरं वाटेल, बरं वाटेल. मला नाही बरं वाटत. ताई, कसा सुकतोय. ए, पाणी आण की लवकर. ताई, आई साहेब, ताई काय होतं? ताई सांग की ताई. आई साहेब, अधिपती, आम्हाला काय दिसत नाही. पाणी, पाणी. काय नाही होणार, काय नाही होणार. संपले. हा? आमची वेळ संपली अधिपती. अहो नाही, असं बोल ना का आई साहेब, बोल ना का असं तुम्ही. अधिपती, अधिपती. काय व्हायला, काय होतंय आई साहेब? आई साहेब, ओ आई साहेब, आई साहेब. देवा, काय अवस्था झाली माझ्या ताईची. आई साहेब, आई साहेब, उठा की. ओ आई साहेब, माझ्या ताईचा जीव घेतलास तू. तुला तळतळाट लागेल ग मास्तरने. तू सून म्हणायच्या मी लायकीची नाहीस. माझ्या ताईला काही झालं का नाही तर बघच. ताई, ताई. रव्या दादा, ॲम्ब्युलन्स कुठपर्यंत आली बघा लवकर. बघा लवकर, बघा प्लीज. वय वय, ए, ॲम्ब्युलन्स नको, आता आपली गाडी काढायला सांगता ठीक साहेब. आहे, जा जा जा, लगेच जा. आई साहेब, डोळे उघडा की आई साहेब, डोळे उघडा की. आई साहेब, ओ आई साहेब, आई साहेब. त्या चुकून विष प्यायल्या. रवे ये की, जरा उतर.